माध्यमांतल्यान सुरू करता. सगळ्यान पयलीं देव बरें करूं म्हणटा सगळ्या समेस्त गोंयकारांक आनी सगळ्या म्हज्या पत्रकार भावांक, सगळ्या जाणांक ज्यांच्यांनी हांव कोवीड पॉझिटिव्ह 2 तारखे दीस टेस्ट आयली आनी डिक्लेअर केल्या उपरांत सगळ्यांनी म्हज्या खातीर प्रे केलें आनी हांव जाता तितको बेगीन बरो जावं हें देवाक लागीं मागलें. हांव तुमच्या सगळ्यांचें पयल्यान पयलीं देव बरें करूं म्हणटा की हांव कोवीड-19 2 तारखे दीस म्हाका 1 तारखे दीस स्लायटली सिमटम्स दिसले म्हणून हांवें टेस्ट केलो आनी 2 तारखे दीस हांव पॉझिटिव्ह आयलो. तरी सुद्दां चड मोठ्या प्रमाणान म्हाका सायन्स सिमटम्स दिसूंक ना. एक दीस फिवर आनी बॉडी एक सोडलो जाल्यार ताज्या उपरांत कसलेच सायन्स सिमटम्स दिसूंक ना. म्हाका दिसता मॅक्झिमम जाण होम आयसोलेशन ऑप्ट करता. हांवेंय होम आयसोलेशन ऑप्ट केलें आनी रेग्युलर डायट, रेग्युलर एक्सरसायज, प्राणायम आनी हाजेर जर सातत्यान दवरलें जाल्यार आमी कोरोना व्हायरसाचेर, आमची इम्युनिटीच्या नेटाचेर आमी ताजेर मात करपाक शकता. हांवें म्हज्या सेल्फ एक्सपिरियन्सा वयल्यान म्हाका दिसता पोस्ट कोवीड सुद्दां बऱ्याचशा लोकांक अशे वेगवेगळे त्रास जावपाक लागल्या. हांव वेगवेगळ्या जाणां कडेन उलयतां आनी फाटल्या 10 दिसांच्या मदीं जेन्ना वेगवेगळ्या लोकां कडेन उलयलो ताच्या उपरांत जाणवलें त्या खातीर पोस्ट कोवीड सुद्दां आपली इम्युनिटी स्ट्रॉंग दवरपा खातीर म्हणजे इम्युनिटी बुस्टर डोस घेवचेच, बट ताच्याच बरोबर म्हाका दिसता रेग्युलर प्राणायम, सूर्य नमस्कार हेजो सगळ्यो रेग्युलर प्रॅक्टीस करप आनी एम्पल ऑफ लिक्वीड आनी गूड डायट हो जर आमी हेल्दी डायट जर घेतलो जाल्यार निश्चितच आमकां पोस्ट कोवीड कॉम्प्लिकेशन सुद्दां कमी जातली. म्हाज्या बरोबर म्हजे काही स्टाफूय बी पॉझिटिव्ह आयले. देवाच्या कृपेन सगळे बेगिनात बेगीन रिकवर जावचे जाल्या. फाटले 10 दीस हांव डायरेक्ट प्रेसाकूय आनी कोणाकूच मेळूंक ना. आजुनूय बी फुडले 7 दीस हांव पब्लिकाकूय मेळपाना. म्हणजे 17 तारखेच्या उपरांत म्हणजे रेग्युलर मिटिंग्स आनी बाकीच्या लोकां कडेन मेळप हें सुरू जातलें. डे टू डे काम हांव म्हणजे महालक्ष्मी वयल्यानूच पळयतालो. फुडले 7 दीस हें काम महालक्ष्मी वयल्यानूच पळयलें वयतलें. ताजी लोकांक थोडीशी लोकां कडेन इनकन्विनियंट जालो त्या बद्दल हांव दिलगिरी व्यक्त करतां. कोवीड-19 स्टेटस आमी पळयता की गोंयांतलो कोविडाचो आत्ताचो जर स्टेटस पळयत जाल्यार जवळपास टोटल केसीस ज्यो कन्फर्म केसीस 22,890 आतां पर्यंत केसीस आसात. 5,030 केसीस ह्यो एक्टीव आसात. 17,592 केसीस ह्यो रिकवर जाल्यो आनी डेथ 268 ह्यो डेथ जाल्यो. वेगवेगळी कारणां आसतलीं. डे टू डे आमच्या हेल्थ डिपार्टमेंटाच्या वतीन ह्यो डेथ चड कित्याक जाता आनी ताका वेगवेगळी कारणां कितें. कोमॉर्बिडिटी हें एक कारण आसतलें. लेट ट्रिटमेंटा खातीर हॉस्पिटलान येवप हें दुसरें कारण आसतलें. काही जाणांनी थोडोसो निग्लेक्ट करप हें तिसरें कारण आसतलें. अशीं वेगवेगळी कारणां ही डेथा खातीर आसूं शकता. पण म्हाका दिसता आजुनूय समेस्त सगळ्या गोंयकारां कडेन मागता की गोंय हें राज्य बऱ्यांतली बरी आनी बरी ट्रिटमेंट ही आपल्या कोवीड कॅअर सेंटरान दिता, कोवीड हॉस्पिटलान दिता. आनी म्हणून तर आमच्या नॉर्थ गोंयांत टोटल कॅपिसिटी 545 आसा. आयजूय वॅकंट कॅपिसिटी 162 ही वॅकंट आसा. सावथ गोंयांत आमचे कडेन 1006 ही टोटल कॅपिसिटी आसा आनी करंट कॅपिसिटी वॅकंट ही 520 वॅकंट आसा. खुबशे लोक ऑप्ट करतात होम आयसोलेशनाक वचपाचें आनी होम आयसोलेशनान तांकां IMA आसतले, बाकीचे सगळी डॉक्टर्स एसोसिएशन जितकी आसा म्हणजे आयुर्वेदीक डेंटल हे सगळे जाण तांकां टॅलिफोनीक कन्सल्टेशन करून मदत करता. आमचे हेल्थाचे डॉक्टर्स तांकां सगळ्यांक मदत करता. बट आपल्याक काही सायन्स सिमटम्स दिसले आसत जाल्यार म्हाका दिसता प्रत्येकान हॉस्पिटलान येवन ट्रिटमेंट घेवची. आमचे ESI हॉस्पिटल कोवीड हॉस्पिटल, ताज्या उपरांत SD हॉस्पिटल फोंडा, ताज्या उपरांत गोवा मेडिकल कॉलेज ह्या मदींचे आमचे कडेन बॅड्स थोड्योश्यो कमी आशिल्ल्यो म्हणून गोवोरमेंटान डिसिजन घेतलें आनी नवीन डिस्ट्रिक्ट सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हें आमी कोवीड हॉस्पिटलान कन्वर्ट केलें. तर बऱ्यांतली बरी ट्रिटमेंट लोकांक मेळपा खातीर आनी फ्री ऑफ कॉस्ट 100% लोकांक ट्रिटमेंट दिवपाचें काम हें फक्त आनी फक्त गोंय राज्य करता. इतकी बरी ट्रिटमेंट खंयच्याच राज्यान अशा पद्दतीची ट्रिटमेंट ही दिना. जाय जाल्यार म्हजे पत्रकार भाव आसात तांच्यांनी सगळ्यांनी पुराय देशांत सर्वे करचो. फुकट ट्रिटमेंट ताज्या बरोबरच फुकट सगळें ट्रिटमेंटा पासून जेवण थंयसर आसता आनी ताज्या बरोबर एटेंडंट रावतालो ताका सुद्दां फ्री ऑफ कॉस्ट जेवण आसतलें, PPE कीट आसतलें. हें सगळें फुकट दिवपाचें काम फक्त आनी फक्त गोंय सरकार करता.
काही जाणांनी हांगासर प्रेस कॉन्फरन्स करून जशें कितें गोंयच्या सगळ्या लोकांक आपुणूच कोविडा पासून साल्वार करतले अशें थोडेशें भासयलें फाटले 2 दीस. बट म्हाका दिसता तांच्या राज्यांत पळयल्यार वचून गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो इंटरव्हीन जाल्या उपरांतूच कोवीड कंट्रोल आयिल्लें. हय, हांव दिल्लीच्या बद्दल उलयतां आनी आयजूय बी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची सगळीं हॉस्पिटल्स हांवें रिकन्फर्म केलां की ती कोवीड मॅनेजमेंट करपा खातीर अग्रेसर आसात आनी गव्हर्मेंट ऑफ दिल्ली बींग अ कॅपिटल ऑफ इंडिया, गव्हर्मेंट ऑफ इंडियान स्वता इंटरव्हीन केलां. आमचे होम मिनिस्टर माननीय श्री अमित शहा यांच्यानी पर्सनली सगळ्या हॉस्पिटलांनी विजीट केलें आनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची सगळीं हॉस्पिटल्स आसली तितकी हॉस्पिटल्स ही कोवीड हॉस्पिटलांनी कन्वर्ट केली. आमचो डॉक्टर हर्षवर्धन द हेल्थ मिनिस्टर ऑफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ताणें स्वता इंटरव्हीन केलें आनी इवन दो सरदार पटेल कोवीड सेंटर 1000 बेडेडचें सेपरेटली कोवीड सेंटर हें गव्हर्मेंट ऑफ इंडियान थंय सुरू केलें आनी ताज्या उपरांतूच खरें म्हटल्यार दिल्लींतलें कोवीड मॅनेजमेंट केंद्र सरकारात हातान घेतल्या उपरांत जावंक शकलें. हांगा दुसऱ्या खंयच्या मॉडेलाची गरज ना. माननीय पंतप्रधानान सुद्दां म्हणजे गोवा मॉडेल इज अ व्हेरी गूड मॉडेल आनी डॅट फॉलो करचें हें तेन्ना उलयलां. आनी आयजूय बी जर कंपेर करीत वीथ द ट्रिटमेंट वीथ ऑल इंडिया लेवलाचेर आमी प्रावडली सांगता बऱ्यांतली बरी ट्रिटमेंट जी आसा पळय न्ही ही गव्हर्मेंट ऑफ गोवा आपल्या लोकांक त्याच बरोबर भायरसून येयल्ल्या लोकांक सुद्दां म्हणजे भायरसून आयज जे कोण येता तांकांय बी बऱ्यांतली बरी ट्रिटमेंट दिवपाचें काम हें गव्हर्मेंट ऑफ गोवा वेगवेगळ्या हॉस्पिटलांनी आमच्या करता हाजी म्हाका खात्री आसा. हांव आमची पुराय टीम म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटाची टीम आनी बाकी कोवीड केअर सेंटर मॅनेजमेंट करपी आमची दोनूय कलेक्टरेट ह्या सगळ्यांचें हांव खरोखरूच अभिनंदन करतां. आमचे कितलेशेच स्टाफ हेल्थ डिपार्टमेंटांतले, पुलीस डिपार्टमेंटांतले, कलेक्टरांतले, एवरी डिपार्टमेंट म्हाका दिसता आमच्या इवन दो वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी काम करता आसतना खुबशे जाण पॉझिटीव जाले, ते परत रिकवर जाले आनी परत कामाकूय लागले. हांव खरोखरूच म्हणजे सगळ्यांचे आभार मानता. तेंच्यांनी आयज पर्यंत खूब मोठ्या प्रमाणात ह्या कोविडाच्या मॅनेजमेंटांत सहभाग घेतला आनी बऱ्या पद्दतीचें मॅनेजमेंट जें आसा हें आमचें पुराय टीम सगळें करीत आसा. अजूनय बी न थकता आमी जशें म्हणटा की फ्रॉम द 22nd ऑफ द मार्च टील डे 24/7 म्हणजे कंटिन्युअसली सगळे जाण जे काम करता आनी बऱ्यांतली बरी ट्रिटमेंट दिवपाचें सगळ्या लोकां खातीर आमचें पुराय एडमिनिस्ट्रेशन हें वावुरता. हांव ताच्या खातीर सगळ्यांचें अभिनंदन करतात. बट गोंयांतल्या लोकांनी आजुनूय काळजी घेवपाक जाय की मात सुद्दां आमकां सिम्पटम्स दिसत, ब्रेथलेसनेस दिसत, आपलें ऑक्सिजन लेवल आपलो कमी जाल्लो दिसत किंवा कंटिन्युअसली फिवर येता आसत आनी एज जर आनी कोमॉर्बीड कंडिशन आसत जाल्यार आमच्या कडेन बेड्स खाली आसा, इवन द हॉस्पिटलांनी आसा आनी कोवीड केअर सेंटरांनी आसा. त्या खातीर आमचे प्रायमरी हेल्थ सेंटरांतले सगळे डॉक्टर्स मॅक्झिमम टेस्टींग एज पर 1000 रेशियो आयजूय बी म्हणजे वी आर फर्स्ट इन इंडिया. म्हणजे आमच्या इतके कंपॅरिजन टेस्ट ज्यो आसा ह्यो खंयच्याच स्टेटींत केल्यो वचना आनी इतके फास्ट रिजल्ट जे आसा खंयसरूय ल्हानशी मिसमॅनेजमेंट हेवटेन तेवटेन रिपोर्ट मेळपाक लेट जावप हें जातलें. पण हाजो अर्थ म्हणजे येदें व्हडलें पॅन्डमीक चलता आसतना जर काही चूक जाली जाल्यार सरकाराक तेजेर डायरेक्ट दोश दिवप, ब्लेम करप, गाळी सवप हें योग्य न्ही. म्हाका दिसता काही जाण म्हणजे अशा पद्दतीची दुष्कृत्यां करीत आसा तांकां बरी बुद्धी जी आसा पळय न्ही ही देवान दिवपाक जाय अशें म्हाका दिसता. कारण आमकां सगळ्यांक बरोबर घेवन आमकां हें कोवीड मॅनेजमेंट करपाचें आसा आनी निश्चितच आमी करीत आयल्या आनीक थोडे दीस कदाचित आमकां कोवीड मॅनेजमेंट करचें पडटलें. आयची म्हजी स्पेशली प्रेस कॉन्फरन्स आशिल्ली ती पयलो कोवीड मॅनेजमेंट हो विशय आसात. पयलो विशय सगळ्यांक देव बरें करूं म्हणपाकूय जाय आशिल्लें आनी स्पेशल विशय जो आशिल्लो विच इज एन आत्मनिर्भर भारत, सेल्फ रिलायंट इंडिया. आत्मनिर्भर भारत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन म्हणजे कोवीड चालू आसतना सगळ्यांक उलो मारून आत्मनिर्भर भारत हें करपा खातीर आमी त्याच धर्तीचेर स्वयंपूर्ण गोंय हें करपा खातीर सगळ्यांक उलो मारलेलो आसा. आनी तांच्यांनी जे आत्मनिर्भर भारत करपाक फुडें तांच्यांनी जी पावलां वेगवेगळी उचल्ली म्हणजे तितूंतल्यान म्हणजे कोरोना व्हायरस पॅन्डमीक रिलेटेड इकॉनॉमीक पॅकेजीस वेगवेगळ्यो आमच्या वित्त मंत्री सौ निर्मला सीतारामन हांच्यांनी डिक्लेअर केल्यो. बट तेजें मुख्य विजन जें आशिल्लें इट इज अ कॉल फॉर द सेल्फ रिलायंट इंडिया मुवमेंट हें तांचें विजन आशिल्लें. 5 पिलर्स ऑफ द आत्मनिर्भर भारत which is an economy, infrastructure, system, vibrant demography and demand as the 5 pillars of the Atmanirbhar Bharat.
Special economic and comparative package of rupees 20 lakhs crore, which is equivalent to the 10% of the Indian GDP. ही पॅकेज जी आसा ही तांच्यांनी डिक्लेअर केली 20 लाख कोटीची असल्या पॅन्डेमिकच्या स्थितीत. त्याबद्दल हांव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचे अभिनंदन करता. It is the time to become the vocal for a local product and make them global. मान्य मोदीजी म्हणतात कारण आमी वोकल जावपाक जाय लोकल प्रोडक्टा खातीर आनी त्याच धर्तीचेर वी आर वोकल फॉर द लोकल प्रोडक्ट आनी ताजेर आत्मनिर्भर भारत हाजेर काम करपाक सुरू केल्लें आसा. पांचवो मुद्दो तांच्यांनी म्हटला फोकस ऑन लँड, लेबर, लिक्विडिटी अँड लॉ. आमी लँड, लेबर, लिक्विडिटी आनी लॉ हाजेर फोकस करपाक जाय आनी त्याच धर्तीचेर आमी काम करपाक सुरवात केलां. थोडी डिपार्टमेंटां आमची ऑलरेडी स्टार्टेड इम्प्लिमेंटींग द आत्मनिर्भर भारत कन्सेप्ट अलॉंग विथ द हेल्प ऑफ आत्मनिर्भर पॅकेज. आमची बरीचशी डिपार्टमेंटांनी आत्मनिर्भर भारत ही आत्मनिर्भर पॅकेजीच्या बरोबर काम करपाक सुरू केलां. उरलेले म्हणजे फॉर एग्जाम्पल डिपार्टमेंट ऑफ एनिमल हजबंड्री, वेटरनरी सर्विसीस, डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, फॉरेस्ट डिपार्टमेंट, एनवायरमेंट डिपार्टमेंट विथ द बायोडायवर्सिटी डिपार्टमेंट. ह्या डिपार्टमेंटांनी आत्मनिर्भर भारत ह्या पॅकेजीच्या अंतर्गत काम करपाक सुरू केलां. उरलेल्या डिपार्टमेंटाक आमी ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स दिला की आत्मनिर्भर भारत ह्या पॅकेजीच्या अंतर्गत तांच्यांनी इनिशिएटिव्स घेवन आत्मनिर्भर भारत हो कन्सेप्ट घेवन तांच्यांनी आपलो प्लॅन जो आसा हो बेगिनात बेगीन स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर आपलो प्लॅन रेडी करचो आनी त्याच धर्तीचेर आमी सुरूय केल्ल्या आमच्या 17 डिपार्टमेंटाची ट्रेनींग आमी पुराय कंप्लीटूय केल्या. उरलेल्या डिपार्टमेंटाची ट्रेनींग जी आसा ही सुरू जातली. केंद्र सरकारात कर्मयोगी हो कन्सेप्ट घेवन सगळ्या ऑफिसर्स जे आसा हे कर्मयोगी पद्दतीत काम करपाक लागले आसत जाल्यार आत्मनिर्भर भारत जावपा खातीर चड उशीर लागचो ना. त्याच धर्तीचेर गोंयानूय बी काम जे आसा हें सुरू केलां आनी आत्मनिर्भर भारत हाजें मूळ काम आनी मूळ कन्सेप्ट जरी आमच्या डिपार्टमेंटल लेवलाचेर सुरू जरी जालो जाल्यार तेजें प्रॅक्टिकली फिल्ड वर्क जें आसा म्हणजे प्रॅक्टिकली काम जें आसा लोकां मदीं वचपाचें काम आनी लोकां मदीं खरें सुरू करपाचें काम हाजी सुरवात ही 2 ऑक्टोबर गांधी जयंती ह्या दिसा पुराय गोंयांतल्या सगळ्या ग्रामपंचायतींनी 192 ग्रामपंचायती आनी 14 म्युनिसिपालिटींनी एकाच दिसा जावपाचें आसा आनी ते दिसा तें जातलें. ताच्या खातीरचो बेजीक सर्वे हो आमचो डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन आनी जिपार म्हणजे बाब प्रसाद लोलयेकर आनी बाबा मायकल हांच्यांनी म्हणजे दोनूय डिपार्टमेंटाचे हेड हेंच्यांनी पुराय आपलो सर्वे करप हें काम करून तांच्यांनी कन्सेप्टूय रेडी केला आनी कशा पद्दतीन आमकां हें इम्प्लिमेंटेशन करप हाजें ठरयिल्लें आसा. बट हाज्या व्यतिरिक्त आमी आत्मनिर्भर भारत हाज्या सकयल ह्या पॅकेजीच्या सकयल आतां पर्यंत आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी वेगवेगळी कामां केली किंवा ताची बेनिफिट्स वो लोकां पर्यंत दिवपाक लागल्या आनी तो ऑलरेडी चालू आसा. ताजेर काही बाबतींत हांव थोडेशें फोकस करता म्हणजे त्या निमित्तान ओके तुमकांय सगळ्यांक ह्यो गजाली कळपाक जाय म्हणून सांगता. आत्मनिर्भर भारत पॅकेज ही अनाउन्स बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. ताच्या खातीर अनाउन्स केल्या उपरांत आमी वेगवेगळी कमर्शियल बँक्स, नाबार्ड, सिडबी, RBI एंड द गव्हर्मेंट डिपार्टमेंट हाज्या कन्सर्न हांच्या बरोबर मिटिंग्स घेवन विथ मॅक्झिमम रित्या MSMEक ताजो कसो बेनिफीट जातलो हाज्या खातीर एकदां न्ही तर 3-3, 4-4 फावटी मिटिंग्स ज्यो आसा ह्यो SLBCच्या बरोबर स्टेट लेवल्स बँकर्स कमिटी विथ द MSME हांच्या बरोबर वेगवेगळ्यो मिटींग घेवन त्यो MSME खातीर फार्मर्स, स्ट्रीट वेंडर्स, लेबर्स हाज्या खातीर बेनिफिट्स दिवपाचो प्रयत्न जो आसा हो आमच्या कडल्यान केल्लो आसा. त्याच बरोबर देर इज अ स्पेशल ड्रायव्ह कंडक्टेड फॉर द किसान क्रेडीट कार्ड. आतां पर्यंत फक्त शेतकरी जो आसा पळय न्ही एग्रीकल्चर शेतकरी हेकाच आमी किसान क्रेडीट कार्ड मेळटालें ते पयले फावटी म्हणजे आमचो मिल्क फार्मर्स आनी फिशरमॅन हाकाय किसान क्रेडीट कार्ड जे आसा हें किसान क्रेडीट कार्ड हें आमच्या मार्फत वेगवेगळ्या फार्मर्सां खातीर दिलें गेलें. आमी कन्स्ट्रक्शन बिल्डींग एंड कन्स्ट्रक्शन रिलेटेड हेतूर रेरा ह्या हातूरूय बी सगळ्या जाणांक मॅक्झिमम बेनिफिट्स कशी दिवपाक मेळटा ती पळयली आनी त्याच बरोबर म्हणजे EPF आसतले वेगवेगळ्यो पॅकेजीस हांव इन डिटेलान थोड्योश्यो जितक्यो पॅकेजीस आसा त्यो थोड्योश्यो पयलीं डिटेलान वाचता आनी मागीरय बी हांव तुमकांय ताजी डिटेल्स जी आसा ही धाडून दिता. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 1 ह्या अंतर्गत 1.70 lakhs crores पॅकेज ही प्रधानमंत्री गरीब कल्याण हेजी डिक्लेअर केली. तितून आमचे पॅरंट डिपार्टमेंट इज द डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस आनी फायनान्स डिपार्टमेंट
हातूंतल्यान इट इज एन इन्शुरन्स फॉर ऑल द हेल्थ वर्कर्स 50 lakhs पर्यंतचो इन्शुरन्स जो आसा हो सगळ्या हेल्थ वर्करां खातीर कवर केल्लो आसा. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 180 crores ऑफ द पीपल हॅव बेनिफिटेड फॉर द 5 kg. तातूंतल्यान डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आनी सिव्हिल सप्लाय ही डिपार्टमेंटांनी काम केलें. गोंयांतले बेनिफिशरीज 5,22,270 हे बेनिफिशरीज गोंयांतले आसा. प्रधानमंत्री 5,22,270 हाज्या अंतर्गत तांकां 5 किलो रायस आसतले, तांकां दाळ आसतली. हे फ्री ऑफ कॉस्ट ह्या बेनिफिशरींक कंटिन्युअसली 3 म्हयने ओके आमी फ्री ऑफ कॉस्ट तांकां अवेलेबल करून दिलें. आनी तो पर्यंत हे आतां पर्यंत उरलेली बेनिफिट्स तांकां नोव्हेंबर म्हयन्या पर्यंतची बेनिफिट्स जी आसा ही फ्री ऑफ कॉस्ट दिवपाचें डिसायड जालें. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 1 च्या अंदर 20 crores ऑफ द वुमन जनधन अकाउंट होल्डर्स विच इज गेट बेनिफिट्स ऑफ द 500 per month फॉर द नेक्स्ट 3 months. म्हणजे ज्यांच्यांनी जनधन अकाउंट ओपन केल्लो गोंयांत जवळपास 70,000 जनधन अकाउंट आशिल्ले तांकां दर म्हयन्याक म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट आनी बँक्स त्यांच्या सहकार्यान 500 रुपीज त्यांच्या अकाउंटाचेर जमा जाले. आतां पर्यंत अशे 70,000 लोकांच्या अकाउंटाचेर जमा जाले. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 2 हाज्या अंतर्गत जे फ्रंट लोडेड ऑफ 2,000 पेड फॉर द फार्मर्स अंडर द एक्झिस्टिंग PM किसान टू बी बेनिफिटेड फॉर द 8.7 crores फार्मर्स. पुराय देशांत 8.7 कोटी फार्मरांक बेनिफिट्स जालो. बँक आनी एग्रीकल्चर डिपार्टमेंट कन्सर्न काम करतले. गोंयांतले जवळपास 9,100 फार्मर्स जे आसा हांच्या अकाउंटाचेर 2,000 रुपया कंटिन्युअसली 3 म्हयने हे त्यांच्या अकाउंटाचेर जमा जाल्ले आसा. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 2 हाज्या अंडर डिस्ट्रिक्ट मिनरल फंड DMF टू बी युज्ड फॉर द सप्लिमेंटेशन ऑफ द एग्युमेंटींग द फेसिलिटीज ऑफ द मेडिकल टेस्टिंग आनी स्क्रिनींग आमी द डिस्ट्रिक्ट मिनरल फंड वापरलो. ओके हेजो बेनिफिट्स आमकां जालो 11.5 कोटी रुपया. आतां पर्यंत वेगवेगळे मेडिसीन PPE किट्स थर्मल गन ह्या सगळे आमी हाजो बेनिफिट्स जो आसा हो मोठ्या प्रमाणात आमकां डायरेक्ट बेनिफिट्स जालो. Measures taken by the Reserve Bank of India, which is the 6th package, serial number package, which is from the moratorium for the 3 months on payment of the installment and payment of the interest on a working capital facilities in the respective to all the term loans. म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट आणि बँक्स म्हणजे एक्सटेंडेड टू ऑल द पार्टीज जितके बेनिफिशरीज आशिल्ले तितक्यांक हाजो बेनिफिट जालो. डायरेक्टली हांचो 3 म्हयन्याचो मॉरिटोरियम पिरियड जो आसा हो वाडयलो गेलो. Rupees 3 lakhs crore for the collateral free automatic loan for the business including the MSME. A decision which is the emergency credit link for the businesses MSMEs from the bank and NBFC up to the 20% of the entire outstanding credit as on 29 February 2020. Finance Department, Bank and RBI 8,152 सँक्शन आशिल्ले 4,167 लोकांनी हेजो डिस्बर्समेंट जालो. 232 crores rupees were sanctioned for the state government and which is 126 crores were dispersed in MSME sectors. हाजो बेनिफिट जो आसा हो गोंयांत 126 crores of rupees बेनिफिट जालो. Serial number 8 extension of the registration and completion date of the real estate projects under RERA. The Ministry of Housing, Urban Affairs and advised the state and union territories. Department is RERA and this has been done to all the eligible peoples. RERA च्या अंडर जितके बेनिफिट्स आसले 25th March आणि ऑनवर्ड्स जितक्यांचे पेंडिंग आशिल्ली तितक्यांक सगळ्यांक डायरेक्ट रेराची बेनिफिट्स जी आसा ही 6 म्हयन्या खातीर दिली गेली. ओके त्याच्या उपरांत डायरेक्ट सपोर्ट टू द फार्मर्स अँड रुलर्स अंडर द इकॉनॉमिक प्रोवाइड बाय द पोस्ट कोविड which is an agriculture department and a bank. It is the total number of the KCC 8,700 and new applications 9,499 received during this pandemic. इतक्या लोकांक हाजो बेनिफिट्स जालो. Support for the migrant and urban people, urban poor during the last 2 months. जे migrants आणि urban poor लोक हांगा जे रावताले तांच्या खातीर रेव्हेन्यू आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ह्या डिपार्टमेंटाच्या अंतर्गत अमाउंट युटिलायज 72,61,000 रुपया जे केंद्रांतल्यान डायरेक्ट बेनिफिट्स धाडली गेली की ह्या लोकांक ट्रान्सपोर्टेशन्स आनी तेंच्या खातीर बालद यूज करप तांकां बाकीच्यो सगळ्यो फेसिलिटीज सप्लाय ऑफ द वेरियस मेडिसिन्स आयटम्स ग्रॉसरीज हे सप्लाय करपा खातीर 72,61,000 रुपयाचो जो डायरेक्ट बेनिफिट्स केंद्रांतल्यान धाडलेलो ताचो उपयोग केलो गेलो.
फ्री फूड ग्रेन सप्लाय टू द मायग्रंट फॉर द 2 months. आमकां त्याच बरोबर मायग्रंट हू neither having the NFCA or state card beneficiarying state, they have the station will be the provided 5 kgs of the grant per person and 1 kg chana for the family per month for the 2 months. Civil supply department and the collector departments. Okay, the total beneficiaries 1598 लोकांक the total benefits दिलो गेलो. Rupees 1500 crores of rupees which is an interest subvention for the Mudra and Shishu loan. गोंयांत जवळपास 6520 लोकांक हाजो बेनिफिट जालो आनी 32.15 कोटी रुपया इंट्रेस्ट जो आसा हो माफ जालो. जवळपास 6520 लोकांनी हाजो बेनिफिट गोंयांत घेतलेलो आसा. 13th serial number which is a 5000 crore special credit facilities for the street vendors. स्ट्रीट वेंडर्सा खातीर नवीन स्कीम लॉन्च केल्ली गेली विच इज डिपार्टमेंट इज द जी सुडा आनी डायरेक्टर ऑफ द म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशन. आयडेंटिफायड बेनिफिशरीज आसा 2484. एप्लिकेशनां आतां पर्यंत दिल्या 430. अपलोड पोर्टलाचेर केल्या 300. सँक्शन जाल्या 152. डिस्पर्स जाली 49 आनी लोन डिस्पर्स जाला 4.9 lakhs रुपीज लोन जो आसा डिस्पर्स जाला. बट एज अ टोटल बेनिफिट्स 2484 लोकांक जे स्ट्रीट वेंडर्स डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशन हाज्या अंतर्गत काम करता ह्या सगळ्या लोकांक हाजो बेनिफिट्स जो आसा हो मेळटलो. 70,000 crores of rupees boost to the housing sectors for the middle income age group through the extension of the CLSCs, which is the credit linked subsidy scheme for the middle income age group. Income limit between 6 to 18 lakhs. G Suda and DMA haji parent department asa. Beneficiaries 1085 logs haji beneficiaries asa. Amount sanctioned is 257 crores of rupees. Amount dispersed 220.198 crores. Subsidy amount is 24.86 crores. जे प्रधानमंत्री हाऊसिंग लोनचो विषय आसा तेजे 24.86 crores of rupees सबसिडी जी आसा ही आतां पर्यंत जवळपास 1085 लोकांक जे फक्त जी सुडा आनी DMAच्या अंतर्गत तांकां मेळ्ळ्या. अजुनूय रुरलांतलो फिगर म्हाका मेळपाचो आसा तोय वेगळो आसा. 24 कोटी रुपया फक्त सबसिडी मेळ्ळ्या. रुपीज 600 crores of rupees employment push using the Kampa funds, which is the forest department. It is an expenditure. It is for the 1.6 crores and area covered 265 hectares. mandate जर पळयत आमी 39,089 म्हणजे हाजे परत एक more than 500 people have benefited. 39,189 mandates were benefited. Rupees 2 lakhs crore were the concession credit boost for the 2.5 crore farmers through the Kisan credit card. Agriculture department, bank, animal husbandry, Goa dairy, Sumul and fisheries. Total Kisan credit cards of dairy farmers is 1,828. Fisheries 285 applications are pending. ह्यो नवीन केसीस एक ज्यो आसा ह्यो फर्स्ट टायम बेनिफिट्स जो आसा हांकां 1.6 lakhs पर केस तांकां विदाउट इंट्रस्ट लोन जे आसा हे हेज्या अंतर्गत सँक्शन जाल्ले आसा. रुपीज 10,000 crore स्कीम फॉर द फॉर्मेशन ऑफ द मायक्रो फूड एंड एंटरप्रिनर्स. डिपार्टमेंट्स आसात DITC, DRDA, आत्मा, एग्रीकल्चर, गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड आणि KVIB. Jackfruit processing units have been established in both the North and South Goa, and this will be benefit more than 48 self-help group. आम्ही डिसिजन घेतला हाजो स्फूर्ती प्रोजेक्टाच्या अंतर्गत जॅकफ्रूट प्रोसेसिंग जो फुडल्या वर्सा पर्यंत आमचो कार्यनिवृत्त जातलो ती 2 नॉर्थाक आनी सावथाक अशा पद्दतीचे प्रोसेसिंग युनिट जे आमी म्हणटा 90% मोर दॅन दॅट फणसचो वाया वयतालो तो फुडल्या वर्साच्यान ह्याच्या अंडर गोवा बायोडायवर्सिटी बोर्ड हांच्यांनी इनिशिएटिव्स घेवन हो प्रोजेक्ट प्रोसेस केला आणि नक्कीच फूड प्रोसेसिंग युनिटच्या अंतर्गत हाजो बेनिफीट गोंयांतल्या सगळ्या फार्मरांक आमी मेळोवन दिवपाक शकतले. 20,000 crores of rupees for the fishermen through the Pradhan Mantri Matsya Sampada Yojana. प्रधानमंत्रीची काल डिक्लेअर केली. फिशरीज डिपार्टमेंट, DRDA डिपार्टमेंट आणि गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड हांच्या अंतर्गत द गोवा गव्हर्नमेंट ऑलरेडी फॉर्म द स्टेट लेवल अप्रुवल फॉर द मॉनिटरिंग कमिटी फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना scheme including the supervision monitoring. Further, the department has prepared the state action plan for the current financial year based on the requirement and demand in the fisheries sector in the state action plan, which includes the 24 beneficiaries oriented scheme, which the 9 scheme were towards the development of the inland fisheries
and aquaculture, including the technology infusion such as the construction of the breakfish water ponds, construction of the bioflux ponds, and वेगवेगळ्यो स्किमी ज्यो आसा ह्या स्किमीच्या अंतर्गत आमी प्लॅन केल्या. ऑलरेडी ह्यो स्किमी ज्यो आसा गव्हर्मेंट ऑफ इंडिया काही धाडल्या, काही इन प्लॅन आसात, बट नक्कीच आमी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना हाजो मोठ्यांतलो मोठो बेनिफिट जो आसा विच इज इन करंट फायनान्शियल इयर 163.1 crores of rupees which is 82.87 crores सेंट्रल शेअर आसतलो. हाजी स्कीम रेडी करून ऑलरेडी धाडून दिली. तेजो 48 crores of rupees स्टेट शेअर आसतलो. ताज्या उपरांत 19वी स्कीम विच इज द नॅशनल एनिमल डिजीज कंट्रोल प्रोग्राम. ह्या स्किमीच्या अंतर्गत एनिमल हजबेंड्री अँड वेटरनरी सायन्स आता पर्यंत फूड अँड माउथ डिजीज 47,498 ऑल द एनिमल्स हॅव वॅक्सिनेटेड फॉर दीस डिसीज. ही स्कीम बऱ्या रितीन इम्प्लिमेंट केल्ली आसा. बी किपींग इनिशिएटिव्स फॉर द रुपीज 500 crores of rupees ही सुद्धा स्कीम गव्हर्मेंटान सुरू केल्या. एग्री, आत्मा, KVIB आणि गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड हाच्या अंतर्गत तांच्यांनी इनिशिएटिव्ह घेवन ही स्कीम जी आसा पळय न्हू ही स्कीम आमी सुरू केल्ली आसा. बी किपींग बॉक्सीस, बी कल्चर आणि ट्रेनिंग हाजी ट्रेनिंग जी आसा वील स्टार्ट फ्रॉम दीस मंथ. ह्या सप्टेंबरांतल्यान तेजी ट्रेनिंग दिवप हें काम जें आसा हें सुरू केल्लें आसा. ताज्या उपरांत 21 सिरियल नंबर रुपीज 40,000 crores of rupees increase in the allocation of the NREGA to provide the employment. हाजो DRDA is the parent department. 3,266 people have generated 22,065 man days. म्हणजे डायरेक्टली 3,266 लोकांक 1.1 crores currently going on कामा खातीर आमकां ताजो बेनिफिट जो आसा विच इज टोटल वर्थ ऑफ रुपीज 4 crores. हाजी बेनिफिट्स जी आसा ही जवळपास 3,226 लोकां खातीर हाजी बेनिफिट्स जावपाची आसा. हेल्थ रिफॉर्म्स आनी इनिशिएटिव्स हाच्या अंतर्गत वेगवेगळ्या आमी जवळपास सगळ्या PHCनी टेस्टिंग लॅब फॅसिलिटीज सुरू करप आणि ताज्या उपरांत आतां जवळपास वेगवेगळ्या हाच्या खातीर सेपरेटली फंड्सूय बी सेपरेटली 5.4 crores of rupees फॉर द DMF आणि वेगवेगळ्या नॅशनल डिजिटल हेल्थ बुलेटीन वेगवेगळ्या कडल्यान बेनिफिट जो आसा आमकां SD हॉस्पिटल फोंडा, GMC, न्यू डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वेगवेगळे ताजे इन्फ्रास्ट्रक्चर वापरपा खातीर न्यू लॅब सेटअप करपा खातीर वेगवेगळ्या पद्दतीचो फायदो आमी घेतलेलो आसा. अँड नाव वील गो फॉर द पोस्ट कोवीड क्लिनीक जी आमकां पोस्ट कोवीड कॉम्प्लिकेशन्स लोकां मदीं दिसून येता ताज्याय खातीर फ्री ऑफ कॉस्ट पोस्ट कोवीड क्लिनीक ही सुरू करपाचें डिसिजन सरकारान घेतला. कारण कोवीड जाल्या उपरांत आमकां पोस्ट कोवीड मॅनेजमेंट हें बी खूब मोठ्या प्रमाणात जें आसा हें सुरू करचें पडटलें. तेंय सुरू जें आसा हें आमी आत्मनिर्भर भारत ह्या पॅकेजीच्या अंतर्गत करपाचें आसा. Technology driven education with the equipped with the post COVID-19 education department and higher education department हाच्या अंतर्गत ऑनलाईन क्लासेस दिवप, TV चॅनल्स आणि दूरदर्शन हांच्या बरोबर टाय अप करून आणि इज हायर एड्युकेशन तेंच्यांनी सेपरेटली ऑनलायन आपले व्हिडिओज काडप हाज्या अंतर्गत तांच्यांनी सुरू केला. आणि मोस्टली 10th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड आणि हायर एड्युकेशन हांगाच्यो क्लासीस ऑनलायन सगळ्यांनी सुरू दवरला. गोंय हे पयलें राज्य आपल्या सगळ्या टिचरांक ऑनलायन ट्रेनिंग दिवपी आणि वेल इक्विप्ड करपी राज्य जें आसा हें गोंय राज्य जावन आसा. 24th it is liquidity relief for the 2,500 crore of the EPF support to all the EPF establishment. The EPF contribution will be paid to the government for the another 3 months and till the benefits for the more than 72 lakhs employees. गोंयांत जवळपास 12,248 फ्रॉम द एप्रील ऑनवर्ड्स डायरेक्ट बेनिफिट जो आसा हो 12,248 लोकांक गोंयांत जाला. 10.11 crores of rupees. EPF जो आसा ल्हान ल्हान फॅक्टरींतलो हाजो EPF भरपाचें काम हें केंद्र सरकारान लेबर डिपार्टमेंट आनी प्रोविडंट फंड डिपार्टमेंट ह्या दोनूय डिपार्टमेंटाच्या अंतर्गत 10.11 कोटी रुपया जे आसा हे लोकांच्या EPFाचेर डायरेक्टली तांचे जमा जे आसा हे केंद्र सरकारान केल्ले आसा. Labor force benefits for the workers approximately with the labor department and the EPF department approximately 2.6 lakhs which is covered since the inceptions. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज विच इज एन जवळपास लेबर डिपार्टमेंटाक अगेन 7,355 बेनिफिशरीज 4.41 crores of rupees which is beneficiaries for the labor departments. And the प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 2,333 workers at the rupees of 4,092.11 lakhs of rupees
ही पॅकेज जी आसा ही लेबर डिपार्टमेंटाच्या मार्फत लेबरांक दिल्ली आसा. अशा पद्दतीचे जवळपास आता पर्यंत 27 वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत वेगवेगळ्या बेनिफिशरीज 27 स्किमी आतापर्यंत आमी लोकांक केंद्रातल्या योजनेचो फायदो आत्मनिर्भर भारत ह्या योजनेच्या सकयल दिवपाक शकले. इट इज अ प्राऊड मोमेंट फॉर मी. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, वित्तमंत्री निर्मला सीतारामन, होम मिनिस्टर श्री अमित भाई शहा हांच्या नेतृत्वा सकयल सुरू केल्ल्या आत्मनिर्भर भारत पॅकेज ह्या अंतर्गत मॅक्झिमम बेनिफिट्स जे आसा हे आमी गोंयांत घेवपाक सुरू केल्या. उरलेल्या डिपार्टमेंटांनी आपलें काम सगळ्या डिपार्टमेंटांनी ऑलरेडी चालू केल्ले आसा. इट वील टेक सम टायम. म्हणजे आमी वेगवेगळ्यो गजाली गोंयांत केंद्रांतल्यो आसतल्यो किंवा गोंयांत नवीन आसतल्यो हाजें इम्प्लिमेंटेशन करपाचें आसा. आनी निश्चितच आमी पुराय माननीय मोदीजीच्या नेतृत्वा सकयल आत्मनिर्भर भारत ह्याच्या अंतर्गत स्वयंपूर्ण गोंय करपाक समेस्त सगळ्या गोंयकारांची मदत, सगळ्या डिपार्टमेंटांची, हेड ऑफ डिपार्टमेंटची मदत आनी सगळ्या लोकांची, सगळे आमदार आसतले, मंत्री आसतले, ह्या सगळ्यांच्या सहकार्यान 2 ऑक्टोबरांतल्यान आत्मनिर्भर भारत हाच्या अंतर्गत स्वयंपूर्ण गोंय हो नवीन कन्सेप्ट गोंयांत राबोवपाचो आसा. आनी निश्चितच सगळ्या पंचायतींचे आनी गोंयांतल्या सगळ्या लोकांचे सहकार्य खूब मोठ्या प्रमाणात आमकां मेळटलें. तुमच्याय सगळ्यांच्या सहकार्याची हांव अपेक्षा करता. आयज पर्यंत तुमी सगळे जाण ह्या कोवीड मॅनेजमेंटाच्या बाबतींत खूब बरें सहकार्य करीत आयिल्लें आसा. हाज्याय फुडें आमी जर सगळे एकत्र आयले जाल्यारूच कोवीड मॅनेजमेंट हें बऱ्या रितीन करपाक शकतले. काही लोक सोशल मिडिया आनी बाकीच्या बाबतींत म्हणजे जायत्यो गजाली म्हणटा आसत आपआपल्या पद्दतीन. बरी तुमचे सगळ्यांचें सहकार्य आसा म्हणून आमी बरी मॅसेज लोकांच्या पर्यंत दिवपाक शकल्या. देव बरें करूं. सांग मुरारी उलय. मुरारी सांग. लौकिक. टोटल आत्मनिर्भरा अंडर टोटल एक्युमुलेटेड फिगर कितलो आता आमकां बेनिफीट जाता आनी तितून सेंटर शेअर कितलो. अँड सेकंडली तू कट जालो. लौकिक तुझा आवाज गेलो, तुझा ऑडिओ गेलो. सेकंडली पोस्ट कोविड क्लिनिक म्हटले पळय तितून कसले प्रकारचे ट्रिटमेंट जाता आनी फर्स्ट आत्मनिर्भरा अंडर जे टोटल बेनिफीट आहा ते कितले अमाउंटाचे जाता आनी सेंटर शेअर कितले दिता. लौकिक, आत्मनिर्भर भारतच्या अंडर तुका टोटल म्हणजे आमकां 1000 कोटी रुपया मेळ्ळे, भितरलो 600 कोटी सेंट्रलाचो, 400 कोटी आमचो. हें तुका आत्तां सांगप जावचें ना. कारण ती प्रत्येक डिपार्टमेंटाची स्कीम ही आमी इम्प्लिमेंट करीत वता. जशें तुका हांवें फॉर एग्जाम्पल म्हणून तुका सांगता हांव एकूच स्कीम जी तुका आतांच जाचो डायरेक्ट बेनिफीट हांवें वाचलो पळय न्ही. फॉर प्रधानमंत्री आवास योजना हाच्या अंतर्गत जवळपास हय 1085 बेनिफिशरीज 257 crores ऑफ अमाउंट रुपीज डिस्पर्स. ताचो 24 कोटी रुपया हो डायरेक्ट बेनिफिशरीज लोकांक मेळ्ळो आसा. आतां हाज्या अंतर्गत हेज्यो आजुनूय ग्रामीण आपले पंचायत एरियेंतले उरल्या. तर आमकां जो रिकॉर्ड जो आसा पळय न्ही रे एक्झॅक्ट फिगर तुका प्रधानमंत्री पॅकेजीच्या अंतर्गत आमकां 1000 कोटी मेळ्ळे हें आत्तां सांगप जावचें ना. हेजो जेन्ना एका वर्सा उपरांत आमी पुराय नियाळ करतले फ्रॉम द मार्च टू मार्च, ताज्या उपरांत आमी मायन्युटली म्हणजे प्लॅनिंग डिपार्टमेंट आमचें स्टडी करपाक लागला. एकेदीस म्हणजे वेवस्थीत रित्या तेजें मायक्रो प्लॅनिंग हें करचें पडटलें खंयच्या खंयच्या डिपार्टमेंटान. आतां फॉर एग्जाम्पल आमी फिशरीज डिपार्टमेंटान आमी म्हटलं आमी जो प्रोजेक्ट धरला तो 163 crores प्रोजेक्ट धरला. 84 crores ऑफ रुपीज आमकां तांच्या कडल्यान मेळटले. ओके, आमी 43 अशे वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचे वेगवेगळे प्रोजेक्ट आमी रेडी केल्या, धाडल्या. त्या खातीर ते आत्तां सांगप हें योग्य ठरचें ना. बट ताचो मॅक्झिमम बेनिफीट जो आसा इंडिविज्युअल आसतलो, डिपार्टमेंटाक आसतलो, लोकांनी फुडें येवचें. म्हाजें म्हणणें आसा की आतां फॉर एग्जाम्पल फूड प्रोसेसिंग युनिट हें सरकारूच करूंक शकतलें अशें ना. फूड प्रोसेसिंग युनिट हाच्या अंतर्गत जे 70% सबसिडीज आसा. फॉर एग्जाम्पल हांवें पळयतलें की कॅश्यू प्रोसेसिंग युनिट आमी जर म्हणटा की आमी 10 कोटीचो प्रोजेक्ट घालता आसत जाल्यार 70% सबसिडी फ्रॉम द केंद्र सरकारांतल्यान मेळटा. गोंय सरकाराची सोडूनच दी. आमी फुडें येवपाची गरज आसा. अशा पद्दतीन जर लोकांनी फुडें येयले जाल्यार खूब मोठो बेनिफीट जो आसा केंद्र सरकारा कडल्यान आमी घेवपाक शकतले हाची निश्चित खात्री आसा.
दुसरो विशय तुवें सांगलो की पोस्ट कोवीड. आतां पोस्ट कोवीड क्लिनीक जे आसा पळय न्ही, हे आमी प्रायमरी हेल्थ सेंटरानूच आमकां पोस्ट कोवीड हे वेगळो कन्सेप्ट सुरू करचो पडटलो. कारण आज हांव एका म्हज्या मित्रा कडेन उलयतालो की तोय बी तुमच्या रिपोर्टींग सायडींतलोच, की ताका आतां कॉम्प्लिकेशन एका म्हयन्या उपरांत दिसूंक लागला. पुरा एक म्हयनो ताका कॉम्प्लिकेशनूच नाशिल्ली. वेगवेगळी कॉम्प्लिकेशन आसूं शकता. बींग अ न्यू व्हायरस आमकां आत्तां लक्षांत येवचें ना. त्या खातीर इम्युनिटी वाडोवपा खातीर आमी जेका म्हणजे आयुर्वेदान दिनचर्या आनी ऋतुचर्येचें पालन करताले. आपलो दिनक्रम कसो आसचो, ऋतुनुसार कसो आसचो, हाजें एड्युकेशन हें आमकां लोकांक दिवचें पडटलें. आनी त्याच पद्दतीन त्या खातीर म्हटलां की दिनक्रम आपलो कसो आसचो हाजेर फोकस करचो पडटलो. त्या खातीर पोस्ट कोवीड आमकां क्लिनीक ही सुरू करची पडटली. आनी आमी जेका म्हणटा की हेल्दी गोंय जर उरतलें आसत जाल्यार ह्या कन्सेप्टाची गोंयांत गरज आसा. मुरारी, सद्गुरू. हॅलो. हा सर. हा मुरारी उलय. हय सीएम विदाउट डिस्कनेक्ट जालो. कितें तुमी टोटल अमाउंट सेंटराच्यान कितें आयला तो कितें चितलो आत्मनिर्भर स्किमीक आनी कितले बेनिफीट जाले ते लोक? तुवें आयकोंक ना, हांवें आत्तां सांगलें तेजो पळय टोटल बेनिफिशरी सुद्दां लोक जे आसा पळय न्ही हे ह्या स्टेजीचेर सांगप. आतां फॉर एग्जांपल हांव म्हणटलो की 5,30,000 लोक बेनिफिशरीज आमचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 1 रेशन कार्डांतल्या हेतूंतल्यान आसा. 5,22,000 लोक डायरेक्ट आसा. ओके, हे एके स्किमीचे. थंयसर आमच्या एग्रीकल्चर स्किमीचे जवळपास 22,000 सुमार आसा. जनधन अकाउंटाचे 70,000 आसा. हे जर पळयत जाल्यार म्हाजें म्हणणें आसा प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज हेच्या अंतर्गत म्हणजे मोर दॅन 80 to 90% ऑफ द लोक बेनिफिशरी जावपाक शकता. ताजी बेनिफीट आपूण कशी घेवपाची हाजोय विचार पळोवपाक जाय. MSME सेक्टरांतल्यान जेन्ना आमी म्हणटा की 12,000 लोकांच्या अकाउंटाचेर EPF डेपोजीट जालो, जवळपास 142 crores ऑफ रुपीज हे लोन सँक्शन जाले. वेगवेगळ्यो बेनिफिट्स आसात. हितूंतल्यो आत्मनिर्भर पॅकेज हितून आमी इंडिव्हिज्युअली लोकांक फायदो आसा. प्रत्येकान इंडिव्हिज्युअली भितर वचोन पळोवपाची गरज आसा. इट इज नॉट ओन्ली द गव्हर्मेंट म्हणजे जो बेनिफीट घेतलो तुमच्या पर्यंत पावयतलो. म्हाजें तर म्हणणें आसा इंडिव्हिज्युअल हांगासर फार्मर आसतलो, फिशरमॅन आसतलो, बिझनेसमॅन आसतलो, MSME आसतलो, रेरा इन्फ्रास्ट्रक्चरांतलो बिझनेसमॅन आसतलो, ऑल सेक्टरांतलो बिझनेसमॅन हेका बेनिफीट जो आसा आत्मनिर्भर भारत पॅकेजीच्या अंतर्गत हो निश्चितच जाल्लो आसा. तेणी घेवप हें गरजेचें आसा. सद्गुरू. कसली कॉम्प्लिकेशनां दिसून येता लंग्स इन्फेक्शन बीन काय आनी कितें? आता कॉम्प्लिकेशन जी आसा ती प्रत्येकाची वेगवेगळी कॉम्प्लिकेशन आसा. एज वायज वेगळी कॉम्प्लिकेशन आसा. म्हणजे आमी जशें म्हणटा की अबाव 60 आसात तांकां लंग्स फायब्रोसीस जे आसा हे दिसून येता. तांकां आजून ब्रिदींग जी आसा खूब मोठ्या प्रमाणात तांची ब्रिदींग रेट जो आसा हो मेंटेन जायना. थोड्या जाणांक आतां हेडेक जावपाक लागला, थोड्या जाणांक बॉडी एक जावपाक लागलेलो आसा. वेगवेगळी कॉम्प्लिकेशन्स आसा. काही जाणांक लंग्साच्या बाबतीत आसतली, काही जाणांक मसल्सच्या बाबतीत आसतली, अशी वेगवेगळी कॉम्प्लिकेशन्स. बट हांकां कावन्सिलींग, प्रॉपर ट्रिटमेंट ओके आनी प्रॉपर इन्वेस्टिगेशन हाची गरज आसा. त्या खातीर लोकांनी म्हणजे आमी म्हणटा की पोस्ट कोवीड सुद्दां आमी बरे उरतले आसत जाल्यार कावन्सिलींग हाजी त्या खातीर म्हटलां की पोस्ट कोवीड क्लिनीक वील प्ले द इम्पॉर्टंट रोल इन द मॅनेजमेंट ऑफ द पीपल. सांग. ह्या लोकांची हेल्थ डिटेरियोरेट जाता. मागीर अशें कंप्लीट जाता. चड हेल्थ डिटेरियोरेट जाता. आमी एक गजाल परत हांव सांगता की पोस्ट कोवीड कॉम्प्लिकेशन सुद्दां जरी म्हटलें आसत जाल्यार कोवीड आतां जालो म्हाका पोस्ट कॉम्प्लिकेशन खूब जातली. शेवटी आपलो मायंड सेटअप जो आसा हो थोडोसो बदलपाची गरज आसा. आमी जर रेगुलर हांवें जशें म्हटलें की हांव फर्स्ट डेच्यान रेगुलर म्हणजे मदीं म्हाजो एक्सरसायज सुटलेलो. हांवें कोवीड जायना फुडें सेम डेच्यान हांवें एक्सरसायज करपाक सुरू केलो, प्राणायाम करपाक सुरू केलो रेगुलर. म्हणजे हांव जो म्हजो अर्दे वर ते पावण वर जे एक्सरसायज किंवा म्हाज्या खातीर दिनासलो ते कोवीड जाल्या उपरांत दिवपाक लागलो. देवाच्या कृपेत म्हाका अजून पर्यंत कॉम्प्लिकेशन्स कांयच जावंक ना. हांवें फुडें रेगुलर जर म्हाजे एक्सरसायज आनी म्हाजो प्राणायाम त्या पद्दतीन जर दवरलो जाल्यार निश्चितच म्हाका दिसता पोस्ट कोवीड कॉम्प्लिकेशनाच्या पासून आमी पयस उरूंक शकता. त्या खातीर जर कोणाक जाली जाल्यार ती आमी पोस्ट कोवीड क्लिनीक जे आमच्या हेल्थ सेंटरांनी सुरू करतले थंयसर तांकां कावन्सिलींग आनी ट्रिटमेंट जी आसा ती दिली वयतली. अलिशा. हा अलिशा. आवाज गेलो तुजो. आवाज गेलो अलिशा, आयकूंक येवंक ना.
Okay. Sir, with regard to the central government's now guidelines which have come up for resuming school education institutions, how is Goa government planning to start the implementation and starting of schools? 20 तारखेच्या उपरांत MHAच्या गायडलायनीच्या प्रमाणे स्कूल आणि एड्युकेशन इन्स्टिट्यूट स्टार्ट करपाची म्हटलां. आमी सुरवातीक 9th स्टँडर्ड 10th 11th आनी 12th आनी कॉलेज सेक्शन सोशल डिस्टन्सिंग आणि बाकीचे नॉर्म्स तांच्यांनी म्हटलां की पॅरंट्सांचो कन्सेंट घेवचो, की ज्यांच्या घरात कोणूच कोविड पॉझिटिव्ह ना, कोण आयसोलेशनान ना आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून, म्हणजे एका क्लासान जशें आमी म्हणटा की डिस्टन्स मेंटेन करून स्टुडंट्सांक बसून दवरून इनिशियल स्टेजीचेर 10th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्ड आणि फॉर द फायनल इयर ग्रॅज्युएशन लेवलचे थोड्योश्यो क्लासीस ज्यो आसा ह्यो ह्या पद्दतीत सुरू करप, म्हणजे इन कन्सल्टेशन विथ द PTA हेडमास्टर असोसिएशन हांच्या बरोबर उलोवन सुरू करपाचो सरकाराचो विचार आसा. पूर्णतः 100% अजून आमी जरी फायनल करूंक नाशिल्लें जाल्यार सरकार टेंटेटिवली आमी सुरू करपाक जाय ह्या दृश्टीन सरकार पावलां उचलीत आसा. Okay. अनिल, सर कोविड का सिचुएशन का बारे में थोड़ा सा कोविड के सिचुएशन बारे में बोलते हुए मैं बोलूँगा कि टोटल एट प्रेजेंट केस कंफर्म केसेस 22,890 हो गए. मोर देन 5,030 केसेस आर एक्टिव. रिकवर्ड केसेस 17,592. डेथ अभी तक 268 डेथ हो चुके हैं. अभी भी हमारे पास कोविड केयर सेंटर में फैसिलिटीज़ जो नॉर्थ गोवा में 545 टोटल कैपेसिटी 162 वैकेंट है. टोटल साउथ गोवा में 106 कैपेसिटी है, 522 वैकेंट है. आज भी गोवा में जिस तरह से हम ट्रीटमेंट दे रहे हैं कि गोवा के ESI हॉस्पिटल, SD हॉस्पिटल, गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आ रहा, 4th वन इज एन साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. द फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट हम गोवा में दे रहे हैं. बाहर से किसी ने आके हमें कोविड मैनेजमेंट किस तरह से करना है ये सिखाने की कोई ज़रूरत नहीं है. वन ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट और द फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट गोवा सरकार अपने लोगों के लिए दे रही है. मुझे लगता है सबसे अच्छा ट्रीटमेंट गोवा में मिल रहे हैं. हाँ, कोमॉर्बिड कंडीशन और डिले इन पेशेंट्स, लोग थोड़ा सा डिले कर देते हैं हॉस्पिटल में आने के लिए, इसलिए डेथ यहाँ के 268 डेथ हैं, ये हम मान्य करते हैं. मैं लोगों से रिक्वेस्ट करता हूँ कि प्रॉपर ट्रीटमेंट के लिए जल्दी से जल्दी साइन सिम्टम्स दिखने पे यहाँ पे आना चाहिए. कोई दिल्ली से आके यहाँ बताएगा, दिल्ली गवर्नमेंट में हमें मालूम है, हमारे केंद्र सरकार के मंत्री होम मिनिस्टर माननीय अमित भाई शाह और डॉक्टर हर्षवर्धन जी जब केंद्र सेंट्रल गवर्नमेंट के सभी हॉस्पिटल्स कोविड मैनेजमेंट करने लगी तभी दिल्ली का सिचुएशन कंट्रोल में आ गया है. और आज भी केंद्र सरकार ने वहाँ पे सरदार कोविड केयर सेंटर 1000 बेडेड और सभी केंद्र के अस्पताल यानी कोविड मैनेजमेंट गवर्नमेंट ऑफ इंडिया बीइंग द दिल्ली द कैपिटल ऑफ द गवर्नमेंट ऑफ इंडिया ट्रीटमेंट कर रहे हैं. इसीलिए तो कोविड मैनेजमेंट दिल्ली में आया है. मुझे लगता है इसका बहुत बड़ा हेल्प केंद्र सरकार का मिला है. इसीलिए यहाँ आके गोवा के लोगों को कोविड फ्री करने की कोई जो बात कर रहा है, मुझे लगता है दिल्ली में ही करे. हमारी गोवा सरकार सभी लोगों की अच्छी तरह से केयर कर रहे हैं और हमारी तरह से फ्री ट्रीटमेंट, गोवा की तरह से फ्री ट्रीटमेंट कोई भी नहीं दे रहा है. 95% of the people in Goa, they are taking free of cost treatment in the government hospital. Only the 5% of the people, those who want the private hospital, they are going in the private hospital. Otherwise, the free of cost treatment देने वाले गोवा एकमेव राज्य है जो not only the treatment, but वहाँ का खाने का, उनके साथ उनके अटेंडेंट और बाकी सब लोगों को फ्री ऑफ कॉस्ट विथ गुड हाइजीन, विथ गुड हॉस्पिटलिटी गोवा के सभी फैसिलिटीज़ के साथ हम ट्रीटमेंट दे रहे हैं. इसीलिए सबसे ज़्यादा टेस्टिंग करने वाला स्टेट और सबसे ज़्यादा लोगों को आइडेंटिफाई करके आइसोलेट करना, कोविड केयर सेंटर में रखना और अच्छी से जो होम आइसोलेशन में हैं उनके लिए भी विद द हेल्प ऑफ the IMA doctors and other doctors, we are giving the good consultation for them also. अच्छी इसी तरह से अच्छा मैनेजमेंट गोवा में कोविड का हम कर रहे हैं. धन्यवाद. क्या हुआ सर 31st से कुछ बैंक से कुछ स्टार्ट करने का तो कुछ रिलीज हुआ. अनिल क्लियर ना, अनिल क्लियर, साउंड क्लियर ना. नहीं सर
स्कूल का तर स्कूल 20 तारीख के बाद एमएचए के गाइडलाइन के हिसाब से स्कूल स्टार्ट होने वाले हैं। इन कंसल्टेशन विद द पीटीए एंड हेडमास्टर एसोसिएशन हम सबसे पहले 9th स्टैंडर्ड 10th स्टैंडर्ड 11th एंड 12th स्टैंडर्ड और द फाइनल ईयर ऑफ द ग्रेजुएशन कॉलेज स्टार्ट करने की सोच रहे हैं और विद द मेंटेनिंग ऑफ द सोशल डिस्टेंसिंग मास्क सभी नॉर्म्स फॉलो करके स्टार्ट करने की सोच रहे हैं। देव तो लास्ट क्वेश्चन सर मेरा गोवा में कैसे गवर्नमेंट लॉ एंड ऑर्डर सिचुएशन हैंडल कर रहे हैं? लॉ एंड ऑर्डर किधर अभी फिलहाल तो बहुत इंसिडेंट हुआ है। मैं आपको लॉ एंड ऑर्डर के बारे में बताते वक्त मैं इतना ही कहूँगा क्योंकि यहाँ का लॉ एंड ऑर्डर प्रॉम्प्ट रीत्या हमारे होम मिनिस्ट्री और द डिपार्टमेंट ऑफ द पुलिस काम कर रहा है। इसीलिए तो मर्डर होने के बाद विद इन द 16 आवर्स जो कल्प्रेट थे उनको अरेस्ट किया और बाकी को सरेंडर होना पड़ा। आज तक यानी ड्रग्स के बारे में रहने दो, रेप के बारे में रहने दो, मर्डर के बारे में रहने दो या बाकी कौन सा भी इंसिडेंस होने दो, जो इंसिडेंस होना हमारे हाथ में नहीं होता है, लेकिन इंसिडेंस न होने देने के लिए हमारी पुलिस प्रॉम्प्ट काम कर रहे हैं और बाय मिस्टेक इंसिडेंस हुआ भी तो उनको अरेस्ट करना विद इन द 24 आवर्स उनको पनिश करना, अरेस्ट करना ये हमारी पुलिस डिपार्टमेंट कर रही है। इनका मैं अभिनंदन करता हूँ और 100% यानी लॉ एन्फोर्समेंट करने के लिए हमारी सरकार प्रॉम्प्ट रीत्या काम करेगी। देव हॉस्पिटलमध्ये जे उपचार होत आहेत त्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 2 आठवड्यांपूर्वीची एक फाईल तुमच्याकडे आली। आरोग्यमंत्र्यांनी मगाशी पत्रकार परिषद झाली त्याच्यात माहिती दिली ती फाईल तुमच्याकडे पाठवली। त्याला पिरियड जास्त लागला, 2 आठवडे तुमच्याकडे आहे ते, त्याचा खर्चही भरपूर येतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, तो तेव्हापर्यंत फायनल होईल त्यांच्या दरावरचं नियंत्रण। दुसरी गोष्ट म्हणजे आयसोलेशन मध्ये असलेल्यांना जो टेलिफोनवरनं हे मिळतं कन्सल्टिंग तर ते बऱ्याच जणांना मिळत नाही अशी तक्रार आहे आणि तुम्ही स्वतः आयुषच्या उपचार पद्धतीचा कसा हे घेतला आणि त्याच्यात तुम्ही कितपत तुम्ही स्वतः बरे राहिला तर त्याबद्दल जरा सांगा। पहिले म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटच्या रिलेटेड सगळ्या फाईल्स माझ्याकडून गेलेल्या आहेत। ओके, चांगल्या पद्धतीच्या ट्रीटमेंट देण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीज पण हेल्थ डिपार्टमेंटने अपॉइंट केलेल्या आहेत, त्यामुळे चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट ही आपल्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या पद्धतीच्या लोकांना मिळते। दुसरी गोष्ट जसं सांगितलं ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक दोन्ही पद्धतीची औषधं मी स्वतः घेतलेली आहेत। अँटीबायोटिक पण घेतलेलं आहे कारण इन्फेक्शन अजून वाढू नये किंवा ते लंग्समध्ये जाऊ नये। फॉर दॅट पर्पज डॉक्टर हॅज ॲडवाइज मी फ्रॉम द गोवा मेडिकल कॉलेज टू टेक द antibiotics, so I have took the antibiotics also, and from my consultation with my Ayush doctors I took the Ayurvedic medicines also for to prevent further complications। त्यासाठी आयुषची मेडिसिन्स पण इन कन्सल्टेशन विथ माय डॉक्टर्स ती पण घेतलेली आहे। रेग्युलर डाएट आणि मेडिसिन्स यामुळं मला जास्त कुठलाही त्रास झालेला नाही। खासगी हॉस्पिटलमधल्या दरावर केव्हापर्यंत नियंत्रण येईल म्हणजे त्यांचे दर केव्हापर्यंत निश्चित केले जातील? फाईल ऑलरेडी माझ्याकडून गेलेली आहे आणि त्यामुळं डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेसला इन्फॉर्म केलेलं आहे त्यांचे दर जे आहे नियंत्रणाखाली आणावे म्हणून। हॉस्पिटल सगळी बहुत म्हणजे काही ठिकाणी लोक होम आयसोलेशनला प्राधान्य देत आहेत पण तिथनं टेलिफोनिक जे हे पाहिजे कन्सल्टिंग ते होत नाही। माहिती आहे मला, त्यासाठी IMA आहेत, बाकीचे सगळे डॉक्टर्स हे त्यांच्याबरोबर इन कन्सल्टेशनमध्ये असतात। राहिलेल्या आपल्या फॅमिली डॉक्टरचा पण त्याने यामध्ये सहकार्य घ्यावं अशी माझी विनंती। थँक्यू।